नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहतो सोलापूर शहरात सध्या विविध पक्ष महापालिकेवरती आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रचार हा देखील आता सध्या अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि शेवटचे केवळ 2 दिवस प्रचाराला राहिलेले आहेत आणि सर्व प्रचाराची धामधूम सोलापूर शहरात सुरू आहे. आपण जर पाहिलं एकंदरीत सोलापूर शहराच्या विकासाचे प्रश्न असतील, रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती आदी विविध विकास कामं या विविध विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या व्यासपीठावरती मनोज भाईजी शेजवाल, माजी नगरसेवक. भाईजी नमस्कार. आपण आला. नमस्कार. खरं तर आपण जर पाहिलं मनोज भाईजी हे गेले 3 टर्म महानगरपालिकेमध्ये शिवसेना या पक्षाकडून निवडून येतात. सलग 3 टर्म त्यांनी महापालिकेमध्ये म्हणजे तब्बल 15 वर्ष महापालिकेचा एक कामकाजाचा चांगला गाढा अभ्यास त्यांच्याकडे आहे आणि त्यांची सभागृहातील भाषणं मी स्वतः पाहिलेली आहेत. त्यांच्या सभागृहातील आक्रमकपणा, प्रभागातील जनतेसाठी तितक्याच पोटतिडकीनं विविध प्रश्न मांडणे असतील किंवा प्रभागातील जनतेसाठी विविध विकास कामं असतील, त्या विकास कामांना लागणारा निधी महापालिकेमधून कसा खेचून आणायचा हे भाईजींना चांगलं माहीत आहे. आणि एक प्रशासनावर अंकुश म्हणजे एक आदरयुक्त भीती प्रशासनावरती त्यांची आहे आणि एकंदरीत या संपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी आज भाईजी या ठिकाणी आलेले आहेत. भाईजी, एकंदरीत आपण पाहिलं महापालिकेची निवडणूक ही तब्बल 8 वर्षानंतर लागली. 8 वर्षांचा कार्यकाल जर पाहिला तर अनेक नगरसेवक असे आहेत की प्रशासन, महापालिका असेल त्यांचा संपर्क तुटलेला आहे. परंतु तुम्ही एक असे व्यक्तिमत्व आहे की तुम्ही सातत्यानं प्रभावित नागरिकांच्या संपर्कात असता आणि एकंदरीत हे प्रशासक आणि नगरसेवक आणि संपर्क तुटलेला याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2022ला जेव्हा निवडणुकीचा काळ आपला महापालिका अस्तित्वात संपला आपलं, त्यानंतर हे 3 वर्ष जे गेले, 3-3.5 वर्ष गेले असतात. ह्या याच्यामध्ये आम्ही नागरिकांना, माझ्या प्रभागातील नागरिकांना मी ते जाणवू दिलं नाही कधी की प्रशासक असल्यामुळं कामं न होणे. हे मी सातत्याने महापालिकेचा पाठपुरावा करून, अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी मी कामं करत आलो. प्रामुख्याने लोकवस्तीमध्ये मूलभूत गरजेचा प्रश्न असतो. आता आमच्या भागात आम्ही 2000 म्हणजे माझी 3री टर्म संपली, आता 4थी टर्म आहे. रस्ता, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती हे तर आम्ही संपूर्ण काम आमचं झालेलं आहे. म्हणजे 2007ला आमच्या वस्तीत पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, ड्रेनेज नव्हतं. जो माझा भाग आहे हौशी वस्ती, पाटील वस्ती ह्या भागात होतं. तर 7-7 फूट खड्डे होते साहेब पाण्याचे. तुम्हाला माहिती असेल नसेल, आमच्या इथून लोक म्हणजे पाटील वस्ती असेल, हौशी वस्ती, अमराई असेल, जामीलला पाणी आणायला जायचे. सायकलीला घागरी बांधून पाणी आणायला जांभीला जायचे. आम्ही 2010मध्ये 10 इंची लाईन मी माझ्या भागात घेऊन गेलो आणि माझा भाग पूर्ण पाणी आमच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं. त्यानंतर रस्ते नव्हते, ड्रेनेज नव्हतं, ड्रेनेज दिले, रस्ते दिले. त्यानंतर दिवाबत्ती झाली आणि मूलभूत गरजा आम्ही जवळजवळ 100% देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यानंतर आता जे बघताय तुम्ही, हा जो भाग आहे तो ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या सगळ्या पोचलेल्या आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं, एक तुमचा गाढा अभ्यास आहे. 15 वर्ष सलग आपण महापालिकेमध्ये सभागृहाचा अभ्यास आहे आपल्याला. सभागृहात काम करत असताना जो भांडवली निधी आहे वर्षाला जो तुम्हाला मिळाला 25-30 लाखापर्यंत मिळत असेल, तो निधी पुरेसा नाही आहे. मग निधीचं आपण कशा पद्धतीने हे मेळ घालता? अगोदर आमच्या भागात आमच्या ज्या वस्त्या आहेत ह्या मालकी वस्त्या आहेत, दलित वस्त्या आहेत, पण मालकी 100% दलित वस्ती आहे. हौसी वस्ती असेल, परत त्यानंतर हब्बू वस्ती असेल, शेटे वस्ती असेल. अगोदर 2007ला जेव्हा निवडून आलो त्यावेळेस निधी खूप अपुरा पडायचा, कमी निधी असायची. काम इतकं जास्त होतं आणि कमी निधी असल्यामुळं काम करू शकत नव्हतो.
त्यानंतर जशी जशी महापालिका कळायला लागली तसं तशी निधी उपलब्ध व्हायला लागली आणि त्यानंतर आम्ही या मालकी ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या आम्ही दलित वस्तीमध्ये घोषित करून घेतल्या आणि त्यानंतर आम्हाला दलित वस्तीची निधी मिळू लागली. त्यामुळं आमच्या झोपडपट्ट्या ज्या असतील त्या कामं आम्ही त्या ठिकाणी करू शकलो. म्हणजे अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे जो पाणी पुरवठ्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज 3-4 दिवसाआड पाणी पुरवठा सोलापूर शहरात होतो. आपल्याकडं पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध आहे. जवळपास 200 MLD पाणी आपल्याकडं आहे. तरी पाण्याची परिस्थिती पाहिली तर सातत्यानं नागरिकांना तोंड द्यावं लागतं. काय सांगा आणि तुम्हाला काय अडचणी येतात मग याच्यामध्ये प्रभागामध्ये? आता काय 4 दिवसाला पाणी येतं. पाण्याची आता दुहेरी लाईन आल्यानंतर हा प्रश्न आपला या ठिकाणी निकाली निघेल. कारण आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही रोज पाणी पुरवठा देऊ शकतो. कारण का पाण्याशिवाय ह्या माता भगिनींचं जे घरातलं आहे हे सगळंच अधुरं राहतं. बरोबर आहे. आणि पाणी जर नसेल तर लोक अक्षरशः बसू देत नाहीत. म्हणजे कधी येणार आहे पाणी, कधी येणार. तर आम्ही काय केलं असतं, व्हॉट्सअपला आम्ही ग्रुपच केलेला आहे. म्हणजे पाण्याचा दिवस कधी आणि किती वाजता पाणी येणार हा आमचा मेसेज त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत जातो. आमचे जे 2 लोक ठेवलेले आहेत मी माझे PA, ते पाणी पुरवठा असेल त्या दिवशी ते लोक त्या मेसेज त्या ग्रुपला टाकतात आणि प्रत्येक भागाचा ग्रुप आहे आणि त्या भागात तो मेसेज फिरतो. पाणी कधी येणार आहे, कधी बंद होणार आहे, त्यांच्या काय अडचणी असतात, पाणी कमी दाबाने असेल तर लगेच ते फोन करतात. आम्ही त्या ठिकाणी माणूस पाठवून ती जी काय अडचण असते ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. भाईजी, आपण जर पाहिलं रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती ह्या तर हे बेसिक सुविधा आहेत. होय. आणि ते तुमचं मतदारांना देणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. 100% ते द्यायलाच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त ते अनेक विषय आहेत. शिक्षणाचा विषय आहे, आरोग्याचा विषय, आरोग्य व्यवस्थेत महापालिकेचे दवाखाने आहेत. आरोग्याच्या याच्यात आम्ही बाळासाहेब आपला दवाखाना हा थोबडे वस्तीला आम्ही गेल्या 2 वर्षाखाली सुरू केला. जेव्हा बाळासाहेब आपला दवाखाना आला त्यानंतर हाब्बू वस्तीत आम्ही दवाखाना केला. म्हणजे तिथल्या इथं आमच्या नागरिकांना तिथल्या इथं व्यवस्था व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही हे 2 दवाखाने त्या ठिकाणी केलेले आहेत. आमच्याकडं दमाने अंध याचा पण डोळ्याचा दवाखाना आहे. तिथं पण आम्ही आमच्या लोकांचे जे ऑपरेशन्स असतात आम्ही तिथं पाठवतो, तिथं करून घेतो. म्हणजे आमच्याकडं दवाखाने आम्ही हे 2-3 आमच्या जवळ करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं अजून एक महत्त्वाचा परिवहन व्यवस्थेचा विषय आहे आपल्याकडे. परिवहनची स्थिती जर पाहिली अतिशय दयनीय आहे. याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का आता महापालिकेमध्ये? आता आमच्या भागात जो प्रभाग क्रमांक 6 आहे काय, आता पूल पाडल्यामुळं हे सगळंच रखडलं आहे. कारण बसेस तर शहराची अवस्था कशी आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आमच्या भागात पूल नसल्यामुळं तो जो रेल्वेचा ब्रिज होता तो पाडल्यामुळं लोकांची बस किंवा मोठ्या गाड्या तिकडे येऊ शकत नाही आहेत. पण जेव्हा पूल होईल तेव्हा नक्कीच आम्ही त्या ठिकाणी परिवहन व्यवस्था शेवटच्या कोपऱ्यापर्यंत आम्ही घेऊन जाण्याचा शहराचा हा प्रयत्न करू. आपण जर पाहिलं उद्यानाचा एक विषय सातत्याने होतो. आपण महापालिकेत आपण 15 वर्ष होताच. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं उद्यानाची ही जागा काही नगरसेवकांना BOTवर दिली. परंतु ते BOTवर दिल्यानंतर बांधा वापरा हस्तांतर करा. म्हणजे तुम्ही ते डेव्हलप पण करायला पाहिजे आणि वापरायला पाहिजे. पण उद्यान अशी डेव्हलप झालेली नाहीत. केवळ काही नगरसेवकांनी तिथं त्यांचा व्यवसाय सुरू केला, उद्यानं ओसाडच पडली. काही नगरसेवकांचा हा धंदाच झालेला आहे. कोण आता बघितलं तर बरेच नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत. स्वतःच्या एजन्सी आहेत त्यांच्या. स्वतः हे असे उद्यान हे लोक BOTवर घेतात आणि स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी थाटतात. माझं असं मत आहे की तुम्ही त्या भागाचे लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही ते उद्यान असेल किंवा हे हॉल असेल हा तुम्ही मोफत तुम्ही नागरिकांसाठी ती व्यवस्था व्हायला पाहिजे. पण तसं न होता हे लोक एवढ्या अव्वाचे सव्वा भाडं घेतात. काय म्हणजे ही कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यावेळेस पण आम्ही जे BOTवर ज्यावेळेस हे होत होतं काय म्हणतात त्याला
हे गार्डन्स जे BOT तत्वावर घेत होते त्यावेळेस देखील आम्ही विरोध केला होता आणि आज देखील आमचा विरोध आहे. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो आता जे अनेक नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर बनले असं तुम्ही म्हणालात, आपण जर पाहिले या व्यासपीठावरती अनेक जण येऊन गेले आणि असं बी आरोप झाले की नगरसेवकच हे मक्तेदार झाल्यामुळं कामं निकृष्ट दर्जाची झाली. अगदी बरोबर, विशेष म्हणजे स्मार्ट सिटीची कामं असतात. काय सांगा? अगदी बरोबर आहे. स्मार्ट सिटी असेल, प्रभाग असेल, आता आमच्याबरोबरचे जे आमचे समोरचे उमेदवार आहेत ते स्वतः नगरसेवक आहेत, ते स्वतः त्यांची एजन्सी आहे, ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांच्या भागात त्यांनी केलेल्या रस्त्याचा दर्जा बघा. त्यांनी अक्षरशः म्हणजे ज्या भागातून तो रस्ता जायला पाहिजे तिकडं न घालता त्यांच्या शेताकडच्या दिशेने जाणारा रस्ता त्यांनी केला. त्या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगायचं आहे मला तुम्हाला, कारण लोकवस्तीला जाणारा रस्ता पाहिजे का शेताकडे जाणारा पाहिजे हे त्यांना कळायला पाहिजे होतं. तिकडं गणेशनगर तांडा होता, गणेशनगर तांड्याची एवढी दुरावस्था आहे, रस्ते तिथं रस्ते नाही, ड्रेनेज नाही, पाणी नाही, दिवा बत्ती नाही. अक्षरशः जर पाऊस पडला तर गाडी लांब लावून त्यांना चालत यावं लागतं. ती चिलारी वाढली तर ती चिलारी देखील ती कापायला पाठवत नाहीत. म्हणजे ह्या लोक हे जे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत हे लोक स्वतःसाठी नगरसेवक झालेले आहेत, स्वतःसाठी म्हणजे यांचा धंदा पुढे घेऊन जाण्यासाठी हे लोक नगरसेवक झालेले आहेत. आता आमच्यातलाच हा नगरसेवक होता, आमचे जो आता प्रतिस्पर्धी आहेत, त्यांनी लोकवस्तीमध्ये RMC प्लांट आणला आहे. त्या प्लांटचा अक्षरशः लोकांच्या घरात ती डस्ट जाते, अक्षरशः लोक घरं खिडक्या दरवाजे बंद करून बसायची वेळ येते, त्याच्या अन्नात देखील ती धूळ जाते. मग तुम्ही कसं वागू शकताय? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे तुमच्या स्वतःच्या व्यवसायासाठी नाही तर तुम्ही त्यांची सेवा करण्यासाठी. तुम्ही सेवा करायला सोडून तुमचा धंदा थाटता आणि तुम्ही त्या भागात लोकांना त्रास होईल असं वागता, हे कुठंतरी चुकीचं आहे. अगोदर त्या RMCमधून जाणारा रस्ता DP रस्ता आहे, तो DP रस्ता देखील त्यांनी बळकवला आहे. म्हणजे तो जो कराळेनगरवरून येणारा रस्ता आहे हायवेला, तो रस्ता देखील त्यांनी त्या ठिकाणी बळकवला आहे, पूर्ण शेड मारून घेतलेलं आहे. म्हणजे हे नगरसेवक होतात हे स्वतःचं धंदा चालवण्यासाठी, असं मला वाटतं. भाजी, मग तुम्ही पण त्यांच्यासोबत सहकारी नगरसेवक म्हणून काम होता. मग तांड्यावरच्या ज्या रस्त्याबद्दल बोला तुम्ही, त्याच्यामध्ये काय म्हणजे इंटरफेअर केलं नाही का त्याच्यामध्ये? त्यावेळेस म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये त्यांनी काय सांगितलं की देगाव असेल, थोबडे वस्ती असेल, थोबडे मळा असेल, साठे शिंदे वस्ती असेल, साठे पाटील वस्ती असेल, हा मी बघतो. आम्ही 4 जण त्या ठिकाणी पॅनलमध्ये निवडून आलो होतो. आम्ही 4 जण त्या ठिकाणी निवडून आलो होतो. त्यानंतर मी असेल, वत्सलाताई बरगंडे असतील, आम्ही हा हौसे वस्ती, हब्बू वस्ती, पाटील वस्ती, शेटे वस्ती, धुम्मा वस्ती, हे सगळा भाग आम्ही आमच्याकडं घेतला. म्हणजे प्रत्येकाने कोणी निधी कुठं द्यावी हे ठरल्यानंतर त्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर त्यांनी निधी इकडे देऊ बोलले. त्यानंतर हा असा भाग झाला. आम्ही आमचा भाग डेव्हलप केला, त्यांनी त्यांची निधी कुठं घेऊन गेले, कामं कुठं केले हे त्यांनाच माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. कारण निधी तर आली तर मग खर्च कुठं झाला, मग डेव्हलपमेंट का नाही झाली, रस्ते का नाही झाले, तांड्याला रस्ते का नाही आहेत, आनंदनगर, डपळेकर नगर पाणी का नाही आहे, रस्त्याची निधी कुठं गेली, हे सगळ्या अशा पद्धतीने हे कारभार त्या ठिकाणी त्यांनी चालवलाच. आपण जर पाहिलं आता आपल्यासोबत काम केलं त्याने, आता आपले प्रतिस्पर्धी आहेत आणि हे करत असताना एक जनतेला तुम्ही काय सांगताय, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे त्यांच्यासोबत? आम्ही जनतेपुढं जात असताना आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही जनतेपुढं जातोय. जनता आमच्यावर भरभरून प्रेम करते का तर कामाचा माणूस आहे, आपल्या हक्काचा माणूस आहे, आपलं ऐकून घेणारा माणूस आहे. आम्ही कधी दंडलशाही केली नाही, कधी दादागिरी केली नाही, कधी कोणाला
गुंतवण्याचा प्रयत्न केला नाही, कधी आमच्यापासून कोणाला त्रास आम्ही देण्याचं काम कधी केलेलं नाही. आम्ही ही काम जे केलं आहे माझ्या प्रभागात केलं आहे, हे एवढी लोक जे जोडले गेले, हे माझ्या प्रेमावर, माझ्या स्वभावावर, ह्या लोकांनी माझ्या कामावर विश्वास ठेवून हे लोक माझ्यासोबत. आजपर्यंत कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. आमचा जो भाग आहे तो जातीपातीच्या राजकारणाला कधीही थारा दिलेला नाही आहे. त्यामुळं ह्या जनतेचा विश्वासाचा चेहरा म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. भाजी, आपण जर पाहिलं आपल्या प्रभागामध्ये अनेक घडामोडी झाल्या, फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे आपण पाहिलं सगळा गोंधळ झालेला. काय सांगाल याबाबत एकंदरीत? त्या नाट्यमय ज्या घडामोडी घडल्या, फॉर्म भरायला जाताना उबाटाचा शेला घालून गेले आणि येताना भारतीय जनता पार्टीचा शेला घालून आले, हे प्रभागातील जनतेला पटलेलं नाही. तुम्ही त्यांचे एबी फॉर्म का घेतले? तुम्हाला जायचं होतं तर खुशाल जायचं होतं ना. तुम्ही जर गेले असते, त्यांना उबाटा तिथं लढले असते, तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं होतं, खुशाल जायचं होतं. पण तुम्ही त्या उबाटाचं, तर त्यांचं अलायन्स होतं, उबाटा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, ह्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं तुम्ही गळचेपी केलेलं ना, त्यांचं नुकसान केलेलं ना. जे आज 8-8 वर्ष साहेब निवडणुका, आज 8-8.5 वर्ष झाले निवडणुकाने, लोक कित्येक वर्षापासून ते लोक निवडणुका लढत आहेत. तिथं पराभव होतं, दर 5 वर्षाला ते लोक तयारी करतात. अशी कित्येक उमेदवार बघितलेत मी. प्रत्येक 5 वर्षाला ते काम करतात, जनतेमध्ये जातात, काम करतात, पार्टीचं काम करतात, पार्टी वाढवण्याचं काम करतात. आणि 11th आवरला तुम्ही येऊन शेवटच्या क्षणी तुम्ही जाता, यांचे एबी फॉर्म पण तुम्ही घेता आणि ते एबी फॉर्म घेऊन दुसऱ्या पक्षात जाता. हे जनतेला पटलेलं नाही आहे साहेब. कारण का, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उबाटा असेल, प्रत्येकाचा एक मतदार असतो. त्या मतदाराला हे पटलेलं नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या मतदाराला देखील हे पटलेलं नाही आहे. हे नाट्यमय घडामोडी सगळ्या रातोरात, म्हणजे सकाळी गेल्या गेल्या जाऊन तुम्ही एक शेला घालून जाता आणि दुसऱ्या शेला घालून येता, हे पटलेलं नाही आहे. तुम्हाला जर जायचं होतं तर तुम्ही अगोदर जायचं होतं. तुम्हाला कोणी रोखलं होतं? अगोदर जायचं होतं. तुम्हाला एवढंच हे होतं ना, एबी फॉर्म त्यांना द्यायचे होते, त्यांनी लढले असते. तर ह्या जे घडामोडी घडलेल्या आहेत, ह्या जनतेला पटलेलं नाही आहे. आपण अनेक निवडणुका पाहिल्यात. ही एक वेगळ्या वळणावर येऊन थांबलेली निवडणूक आहे. त्याच्यामध्ये अनेक घडामोडी झाल्यात. आपण पाहिलं शेवटच्या दिवशी फॉर्म भरायचा विषय असेल, म्हणजे एकंदरीत तिथला पाहिलेला गोंधळ, ह्या प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघाल? नाही, हा ठरवून केलेला प्रकार होता. त्यांना काय वाटलं होतं की उमेदवारच ठेवायचा नाही समोर, म्हणजे बिनविरोध काढायचा, असं त्यांचं एकंदरीत प्लॅनिंग होतं. तेवढ्यामुळं ह्या सगळ्या पक्षांना फसवायचं काम ह्या लोकांनी केलं असेल. आपण एकंदरीत प्रभागातली जर कामं पाहिली, एक प्रत्येकजण आता एक दावा करत आहे, आरोप प्रत्यारोप करतात. निवडणुका म्हणले की आरोप प्रत्यारोप होतात आणि निवडणूक आल्यानंतर पक्षांतर देखील मोठ्या प्रमाणात होतं. असं पक्षांतर देखील आपल्याला पाहायला मिळालं. इकडून तिकडं, तिकडून तिकडं असे नगरसेवक अनेक या पक्षात, पण BJPकडे जास्त कल दिसून आला. काय सांगाल याबाबत? आता BJP जे हुकुमशाहीची पद्धत अवलंबली त्यांनी, आमच्याकडे ये, नाहीतर आमचं काम कर, नाहीतर तुला पोलिसाचा पाठीमागा लावतो. आज शहरभर अशाच पद्धतीने साहेब या करता येते. आता माझ्या 10 कार्यकर्त्यांचं तडीपारी 8-8 दिवसाची तडीपारी काढली. मग आमच्या कार्यकर्त्याची तडीपारी करताना तुमचे कार्यकर्ते राजरोज सोडता? हा कुठला न्याय? आणि 1-1, 2-2 केसेस असतील त्या, आणि ते पण निर्दोष असतील, तशा पण कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या गेल्या. आणि आज 8-8, 10-10 कार्यकर्ते आमची ताकद कमी होण्यासाठी, आमची ताकद कुठंतरी कमी करण्यासाठी हे जो डाव आहे या लोक खेळत आहे. एकंदरीत आपण पाहिलं हे चित्र सगळं स्पष्ट. निवडणुकी झाल्या, निवडणुका देखील आता अंतिम टप्प्यात आहेत.
तुम्ही जे आहे आता तुमची स्थिती प्रभागातली काय आहे सध्याची? तुमचा जो पॅनल उभा केला आहे शिवसेनेचा, सध्या कसा आहे, मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि स्थिती काय असणार आहे, कशा पद्धतीनं दावा तुम्ही करत आहे तिथं आता? साहेब, आम्ही केलेले विकास कामं असतील, प्रामुख्याने आज बोगदा तुम्ही बघताय, जो शेतीवस्तीचा जो बोगदा आहे, तो बोगदा बघताय तुम्ही. तो बोगदा मी व माझ्या परिसरातील सर्व नागरिक त्यासाठी खूप आम्ही त्यासाठी झटलो. अनेक आयुक्त आले, अनेक आयुक्तांना आम्ही निवेदनं दिले, मोर्चे काढले, आंदोलनं केले आणि तो बोगदा कमीत कमी 5-6 वर्षानंतर तो बोगदा आम्ही त्या ठिकाणी महापालिकेकडून त्याचं फंड घेऊन आम्ही तो बोगदा केला साहेब. सगळ्यात मोठं म्हणजे आतापर्यंत अनेक नगरसेवक त्या भागातून झाले, अनेक राज्यकर्ते त्या ठिकाणी आले, पण कोणी करू शकलं नाही तो बोगदा. ते काम माझ्या हातून झालं हे माझं जीवन सार्थक झाल्यासारखं मला वाटतं. कारण न होणारी गोष्ट होती. अनेक आयुक्त त्या ठिकाणी 2-3 आयुक्त असतील, ते लोक येऊन गेले, पण आपल्याकडं आयुक्त गुडेवर साहेब होते. आम्ही शिष्टमंडळ गेलो, ही सगळी आमची समस्या आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितली. अक्षरशः साहेब, अंत्ययात्रा आम्हाला त्या रेल्वेच्या रुळावरून घेऊन जायला लागत होती. म्हणजे अशी वाईट अवस्था आमची होती. त्या भागात काही डेव्हलपमेंट नव्हती, त्यावेळेस काही नव्हतं. छोटासा बोगदा होता. अनेक लोकांचे ॲक्सिडेंट झाले, डोके फुटले, हातं तुटले, पाय तुटले पडून. पण आयुक्त गुडेवर साहेब आले. गुडेवर साहेब आलेले असताना आम्ही त्या ठिकाणी गुडेवर साहेबाला शिष्टमंडळ गेलं, साहेबांना आमची परिस्थिती सांगितली. जे आमची पोटतिडकी साहेबांनी, आम्ही जे त्या साहेबांना आमचं गारानं गात होतो, ज्या पोटतिडकीने गात होतो, साहेबांनी सगळं समजून घेतलं. साहेबांनी वेळ दिली की मी ह्या दिवशी मी तुमच्याकडे येणार आहे ते बघायला. साहेब आवर्जून आले, साहेबांनी बघितली. खूप भयंकर परिस्थिती होती. एवढी रहदारी त्या भागातून असायची. लहान मुलं ट्रॅकवरून जायची, यायची. अनेक लोक मृत्युमुखी पावले त्या ॲक्सिडेंटमधून, त्या रेल्वेच्या ॲक्सिडेंटमधून. अशा अनेक घटना आमच्या भागात घडलेल्या. हे सगळं आम्ही सांगितल्यानंतर साहेबांनी सांगितलं की नाही, आपण याच्यासाठी काहीतरी करू. आणि त्यावेळेस आम्ही जनरल बोर्डाकडं, त्यांनी मंजुरी दिली आणि जनरल बोर्डाकडं आल्यानंतर सभागृह नेते होते महेश अण्णा, त्यावेळेस आम्ही महेश अण्णांना सगळ्यांनी सांगून हे त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस मंजूर करून घेतलं. आणि त्यानंतर त्याचा पाठपुरावा परत करून आम्ही तो बोगदा पूर्ण करून घेतला. म्हणजे सर्व तुमच्या भागामध्ये जो भाग आहे, सगळा झोपडपट्टी, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते गरजेचंच होतं. त्यानंतर ह्या सगळ्या मोठमोठ्या इमारती ज्या आल्या, त्या तो बोगदा झाल्यानंतर झाल्या. आणि आज तुम्ही बघताय जागेचे रेट पण वाढले, जागेचे रेट वाढले. आणि आज बघताय की जो दादर होता, जो हा ब्रिज होता आपला, तो तुटल्यानंतर आज त्या बोगद्याचाच उपयोग आज होतोय. काय त्याचा मला म्हणजे एक अभिमान वाटतो, ते माझ्या हातून माझं काम झालं ते. भाजी, आपण जर पाहिलं, महिलांचे देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. आपण जर पाहिलं ते महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज राज्यस्तरावर, केंद्र स्तरावर विविध प्रयत्न असतात. विविध आपण जर पाहिलं, लाडकी बहीण योजना ही अतिशय प्रभावीपणे आजपर्यंत चालू आहे, ती कधीही बंद पडलेली नाही. आणि या अशा विविध स्कीम शासनानं महिलांसाठी दिलेल्या आहेत. काय सांगाल याच्याबद्दल? तुम्ही एकंदरीत काय, कशा पद्धतीने तुम्ही मांडणी कराल? आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आमचे मुख्य नेते, सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री, यांनी ही जी लाडकी बहीण योजना जी आणली, ती अत्यंत प्रभावी या ठिकाणी बघायला मिळते शहरामध्ये आणि प्रामुख्याने माझ्या भागामध्ये पण. लाडक्या बहिणी 100% शिवसेनेसोबत आहेत असं मला वाटतं. कारण जिथं जिथं आम्ही प्रचाराला जातो त्या ठिकाणी त्या महिला वर्ग असतील, ज्या मायमावल्या असतील, त्या नाही आम्ही तुमच्याबरोबरच आहे, आम्हाला एवढं लाडकी बहीण दिली, आम्ही
तुमच्याच पक्षाबरोबरच आहे. म्हणजे अक्षरशः लोक आम्हाला उत्स्फूर्त सांगतायत, चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी महिला वर्गांचा आहे. भाजी हे एकंदरीत आपण विकासाची चर्चा करत असताना ते भाग आहे आपला सगळा कामगार वस्ती आहे, झोपडपट्टी भाग आहे आणि प्रचाराचं जर तुमच्याकडं म्हणजे पाहिला तर प्रत्येकजण आता वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रचाराच्या. तुम्ही कशा पद्धतीचं याला सामोरं जाता आणि कशा पद्धतीची प्रचार पद्धती अवलंबता आणि समोरच्याला काय सांगाल तुम्ही? नाही, आमचा भाग जो आहे, माझा प्रभाग जो आहे आणि देगाव भागात जी दंडलशाही, हुकुमशाही, जी दडपशाही ही जे आजपर्यंत झाली तिथं, आता मला असं वाटतं की देगावतील जनता, प्रभागातील जनता ही दडपशाही, दंडलशाहीला कधीही भीक घालणार नाही, कोणालाही घाबरणार नाही. त्यांचा मत द्यायचा अधिकार ते व्यवस्थित बजावतील असा मला विश्वास वाटतो. आणि आम्ही त्या देगाववासियांच्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना उभी आहे. कुठल्याही दंडलशाहीला, दादागिरीला कोणी घाबरायची गरज नाही आहे. कारण बाळासाहेबाचे शिवसैनिक आजपर्यंत हा भाग शिवसेनेच्या विचाराशी जुळलेला भाग आहे. त्यामुळं कोणीही भीक घालणार नाही आहे ह्या दडपशाहीला, दंडलशाहीला, या दादागिरीला, असं मला वाटतं. अनिताताई गवळी म्हणून आमच्या शिवसेनेची उपशहर प्रमुख होत्या, त्यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. ब मध्ये हर्षल नागेश गायकवाड म्हणून एक युवा कार्यकर्ता आहे, एक उमदा नेतृत्व आहे, चांगलं त्यांच्या पाठीमागं कार्यकर्त्याचं फळी त्या ठिकाणी आहे, त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि क मध्ये उपशहर प्रमुखच आहेत पूजाताई चव्हाण म्हणून, त्या देगाव भागातून आलेल्या आहेत, त्या लिंगायत समाजाच्या आहेत. तर त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि मी स्वतः ड मध्ये आहे, जनरलमधून आम्ही लढतो आहे. काय सांगाल जनतेला? मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे, तर की आम्ही जेव्हा भागात फिरतो त्यावेळेस सांगतो आम्ही, लोकशाही, ठोकशाही आणि लोकशाही वाचवण्यासाठी, ही दडपशाही, दंडलशाही ही संपवण्यासाठी ह्या शिवसेनेच्या पॅनलला विजय करा, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. आता हे निवडणूक 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे, केवळ आता प्रचार देखील अंतिम टप्प्यात आहे. एक मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहात या निवडणुकीच्या निमित्तानं? मी मतदारांना एवढंच आवाहन करतो, जो विकास करू शकतो, जो तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला संपर्क होऊ शकतो, जो तुमच्या हाकेला धावून येऊ शकतो, जो तुम्हाला समजू शकतो, अशाच उमेदवाराला जनता पाठीशी खंबीरपणे उभे राहील असं मला ठाम विश्वास वाटतो. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं, माजी नगरसेवक मनोज भाईजी शेजवाल हे तब्बल 15 वर्षाचा अनुभव घेऊन पुन्हा चौथी टर्मसाठी आता महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत. खरं तर पाहिलं आपण, त्यांनी सोलापूर शहराच्या विकासाबाबत असेल किंवा प्रभागातील विविध प्रश्न असतील, त्या प्रश्नाला असे चांगल्या पद्धतीने वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि जे कामं केली ते देखील त्यांनी आतापर्यंत प्रभागामध्ये किती कामं केली, कोणते रस्त्याची कामं असतील, ड्रेनेज असेल, अशी विविध कामं, विशेष म्हणजे रेल्वे बोगद्याचा विषय असेल, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं मांडला. आणि जे राहिलेली कामं पुन्हा करण्यासाठी पुन्हा एकदा निवडणूक 2026च्या निवडणुकीत आता ते रिंगणात आहेत आणि पुन्हा जनता त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून या निवडणूक आम्ही पुन्हा एकदा जिंकू असा त्यांनी या ठिकाणी दावा केलेला आहे. आणि एक चांगला नगरसेवक, एक आपल्याला विकास, आपल्या प्रभागाचा विकास, जनतेचा विकास आणि जनतेचे जे प्रश्न असतील असे जे मार्ग लावतील असे लोकप्रतिनिधींना तुम्ही एक चांगल्या योग्य लोकप्रतिनिधींना निवडून द्या असं या ठिकाणी त्यांनी आवाहन केलेलं आहे. तर भाईजी, आपण या ठिकाणी आलात, आपलं मनापासून धन्यवाद.